श्री स्वामी समर्थ. नमस्कार. धनुराशी धनुराशीच्या प्रिय भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 25 डिसेंबरनंतर तुमच्या आयुष्यात एक असा धक्कादायक खुलासा होणार आहे जो तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप वेगळा असेल. जे नातेवाईक आजपर्यंत तुमच्यासमोर गोड बोलत होते, मदतीचा आव आणत होते, तेच लोक आतून तुमचं नुकसान करत होते का? हा प्रश्न तुम्हालाही सतावत असेल तर आजचा संदेश तुमच्यासाठी आहे. कारण शनिदेव स्वतः पुढे येऊन कपटी नात्यांचा खरा चेहरा उघडा करणार आहे. खोटं आणि खरं यामधला फरक स्पष्ट होणार आहे आणि ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांना त्यांच्या कर्माचं फळ मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण शेवटी सांगितलेला उपाय हा तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो. धनुराशीच्या प्रिय भक्तांनो, 25 डिसेंबरनंतर तुमच्या आयुष्यात एक असा काळ सुरू होणार आहे की जिथे सत्य लपून राहणार नाही, मुखवटे गळून पडणार आहेत आणि जे नातं आजपर्यंत गोड बोलत होते त्यांचाच खरा चेहरा तुमच्यासमोर उघडा पडणार आहे. कारण न्यायाचा देव शनिदेव आता तुमच्या बाजूने उभा राहत आहे. अनेक दिवस मनात दडपून ठेवलेली वेदना, संशय आणि अस्वस्थता यांना आता उत्तर मिळणार आहे. हे केवळ योगायोग नाही तर ग्रहस्थितीचा ठाम संकेत आहे की कपटी नातेवाईकांचा काळ आता संपत चालला आहे. शनीच्या दृष्टिकोनातून आलेली धनुराशी गेल्या अनेक महिन्यांपासून संयमाची परीक्षा देत होती. तुम्ही अपमान सहन केला, दुर्लक्ष सहन केलं, विश्वासघात सहन केला, पण तरीही शांत राहिलात, कारण तुमचा स्वभाव हा सत्यावर विश्वास ठेवणारा आहे. मात्र 25 डिसेंबरनंतर शनिदेवाचा कठोर पण न्यायप्रिय स्वभाव सक्रिय होत आहे आणि जे लोक तुमच्या पाठीमागे कट रचत होते तेच लोक स्वतःच्या कर्मांमध्ये अडकताना दिसतील. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन बटन नक्की क्लिक करा. आणि कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव असे टाईप करायला विसरू नका. काही नातेवाईक जे तुमच्या घरात येऊन हसत होते, तुमच्या प्रगतीवर डोळा ठेवून होते, तुमच्या यशावर जळत होते, त्यांनी केलेल्या प्रत्येक कपटाचा हिशोब आता विश्व करत आहे. शनीचा नियम स्पष्ट आहे, जो जसा वागतो तसाच फळ त्याला मिळते. त्यामुळे धनुराशीच्या लोकांनी घाबरायचं कारण नाही, कारण सत्याच्या मार्गावर चालणाऱ्यांना उशीर होतो पण अन्याय होत नाही, हे लक्षात ठेवा. 25 डिसेंबरनंतर अचानक काही गोष्टी उघड होऊ शकतात. गुप्त संभाषण, लपलेले व्यवहार, खोट्या अफवा किंवा तुमच्या विरुद्ध बोललेले शब्द अचानक तुमच्या कानावर येतील. सुरुवातीला तुम्हाला धक्का बसेल, पण लक्षात ठेवा, हा धक्का नाही तर मुक्ती आहे. कारण ज्यांनी तुम्हाला आतून पोखरलं त्यांना ओळखण्याची हीच वेळ आहे. शनिदेव तुम्हाला भ्रमातून बाहेर काढत आहेत. धनुराशीचा स्वामी हा गुरु असल्यामुळे तुम्ही नेहमी मोठ्या मनाने माफ करत आलात, पण प्रत्येक माफी ही दुसऱ्याला संधी देत नाही. कधीकधी ती स्वतःवर अन्याय ठरते. म्हणूनच आता ग्रहयोग सांगतो की मर्यादा आखा, भावनिक होण्याऐवजी वास्तव स्वीकारा. कारण काही नाती केवळ रक्ताची असतात पण भावनेची नसतात आणि अशा नात्यांचा अंत होणंच हे धनुराशींच्या जातकांसाठी अत्यंत शुभ आहे. शनिदेवाचा न्याय हा संथ असतो पण अचूक असतो. त्यामुळे तुम्हाला सूड घ्यायची गरज नाही, कोणालाही उत्तर देण्याची गरज नाही. फक्त शांत राहा आणि चांगले कर्म करत राहा. कारण जे लोक तुमच्या भोळेपणाचा गैरफायदा घेत होते तेच लोक आता स्वतःच्या चुकीच्या कर्माच्या ओझ्याखाली दबले जातील आणि तुम्हाला पाहून त्यांच्या डोळ्यात अपराध भाव दिसेल. 25 डिसेंबरनंतर धनुराशीच्या जीवनात मानसिक हलकेपणा जाणवेल. कारण ज्या नात्यांनी तुमचं मन जड केलं होतं ती नाती दूर जाणार आहेत. काही लोक स्वतःहून संपर्क तोडतील. काहींचा खरा स्वभाव उघडा पडल्यामुळे तुम्हीच अंतर ठेवाल आणि हे अंतरच पुढे जाऊन तुमच्यासाठी संरक्षण कवच ठरेल. हा काळ तुम्हाला शिकवेल की सर्व चेहरे हसरे आपले नसतात, सर्व गोड शब्द सत्य नसतात आणि सर्व नाते टिकवणं हाच धर्म नसतो. कधीकधी स्वतःचा आत्मसन्मान जपणं हाच खरा धर्म असतो आणि शनिदेव तुम्हाला हाच धडा शिकवत आहेत, जेणेकरून पुढच्या आयुष्यात तुम्ही अधिक सजग, अधिक मजबूत आणि आत्मनिर्भर बनाल. धनुराशीच्या काही लोकांना या काळात आध्यात्मिक ओढ वाढलेली जाणवेल. देवाकडे मन लागेल, नामस्मरणात शांती मिळेल. कारण जेव्हा माणसाने खूप सहन केलं असतं तेव्हा देवच आधार बनतो. आणि लक्षात ठेवा, शनिदेव त्यांच्याच बाजूने असतो जे अन्याय सहन करूनही सत्याचा मार्ग सोडत नाहीत. कपटी नात्यांचा अंत म्हणजे तुमचं नुकसान नाही तर तुमचा पुनर्जन्म आहे.
कारण आता तुमच्या आयुष्यात फक्त तेच लोक राहतील जे मनापासून तुमच्यावर प्रेम करतात, जे तुमच्या वाईट काळातही तुमच्यासोबत उभे राहतात. आणि हाच शनिदेवाचा खरा आशीर्वाद आहे. चुकीची माणसं दूर करून योग्य माणसांसाठी जागा मोकळी करणं. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की टाईप करा. भाग्यवान ठराल. 25 डिसेंबर नंतर काही निर्णय घ्यावे लागतील. कदाचित ते कठोर वाटतील, पण ते आवश्यक असतील. भावना बाजूला ठेवून वास्तव स्वीकारा. कारण जे लोक वारंवार तुमचं मन दुखवतात ते तुमचे शुभचिंतक नसतात. आणि शनी तुम्हाला आत्मसन्मानाची कास धरायला शिकवत आहे. कारण आत्मसन्मान गमावून टिकवलेली नाती कधीच सुख देत नाहीत, हे लक्षात ठेवा. या काळात धनुराशीच्या लोकांनी शनिदेवाची विशेष उपासना करावी. शनिवारी काळ्या तिळाचे दान करावे. ओम शन शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे तुमच्या मनाला स्थैर्य मिळेल आणि नकारात्मक लोकांचा प्रभाव देखील कमी होईल. कारण आध्यात्मिक शक्ती ही कोणत्याही कपटापेक्षा मोठी असते. लक्षात ठेवा, जे सत्य आज उघड होणार आहे ते कडू असू शकतं, पण तेच तुम्हाला भविष्यातील मोठ्या दुःखापासून वाचवणार आहे. त्यामुळे या बदलाला विरोध करू नका, त्याला स्वीकारा. कारण शनी जे तोडतो ते तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर तुमचं संरक्षण करण्यासाठी तोडतो. धनुराशींच्या जीवनात 25 डिसेंबर नंतर नव्या सुरुवातीची चाहूल लागेल. मानसिक शांती, आत्मविश्वास आणि स्वच्छ नातेसंबंध यांची अनुभूती येईल. कारण जेव्हा कपट संपतं तेव्हाच खरी शांतता सुरू होते. आणि ही शांतताच तुमचं खरं यश आहे. म्हणूनच धनुराशीच्या प्रिय भक्तांनो, अजिबात घाबरू नका, अस्वस्थ होऊ नका. कारण शनिदेव तुमच्या प्रत्येक अश्रूंचा हिशोब करत आहे. खोट्या नात्यांचा अंत हा निश्चित आहे आणि सत्याच्या बाजूने उभं राहणाऱ्यांना न्याय मिळणारच. हा संदेश मनात ठेवा, श्रद्धा ठेवा आणि पुढे चालत राहा. कारण तुमचा काळ आता बदलत आहे. कमेंट बॉक्समध्ये ओम शन शनैश्चरायन असे नक्की टाईप करा. धनुराशीच्या भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, शनिदेव उशीर करतो पण अन्याय हा कधीच करत नाही. आज जे सत्य उघड झालं आहे ते कडू असलं तरी तेच सत्य तुम्हाला पुढील मोठ्या संकटांपासून वाचवणार आहे. खोट्या नात्यांचा अंत हा तुमच्यासाठी शिक्षा नाही, तर ते संरक्षण आहे. म्हणून मन शांत ठेवा, श्रद्धा ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा. जर हा संदेश तुमच्या मनाला भावला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच सत्य, न्याय आणि आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी राशी स्वामी माऊली या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. कारण पुढचा संदेश हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असा असणार आहे. त्यामुळे पुढील असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी राशी स्वामी माऊली या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जॉईन बटनवरती क्लिक करून आपल्या राशी स्वामी माऊली या परिवाराचे खास सदस्य बना. तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.